मी माननीय डॉक्टर राहुल पाटील सर यांना अशी विनंती करतो त्यांनी विद्यार्थ्यांना. नमस्कार. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय रजपूत सर, आदरणीय उपाध्याय मॅडम, आदरणीय परांजपे मॅडम, इतर सर्व प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्रमंडळी, सगळ्यात महत्वाचा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे की मी आज गोदावरी परुळेकर यांच्या महाविद्यालयामध्ये व्याख्यान देत आहे. त्यांच्या नावाने सुरू असलेल्या महाविद्यालयामध्ये व्याख्यान देत आहे. त्यांचं जेव्हा माणूस जागा होतो हे 2003 मध्ये वाचलं होतं, त्यापासून 19 वर्षापूर्वी वाचलं होतं आणि कदाचित त्यामुळे थोडा जागा झाला असेल असं मला वाटतं. तर खरं तर तुम्ही 1-1.5 तासापासून हे सर्व ऐकत आहात. त्याच्या आधी कदाचित 8 तास बसलेले असणार, बोर झालेले असणार, परंतु काही गोष्टी ऐकाव्याच लागतात, त्याला काही पर्याय नसतो. ठीक आहे, कारण आपण सर्व या एज्युकेशन पॉलिसीमध्ये असणार आहोत. आपल्यासाठी पॉलिसी आलेली आहे, तर आपल्याही फायद्याची आहे की नाही आपल्याला बघावं लागणार आहे. मित्रांनो, खरं तर मी खूप या पॉलिसीचे जी मराठीमधलं डॉक्युमेंटेशन आहे सर्व मी वाचलेलं आहे आणि याच्यामध्ये काय काय ड्रॉबॅक आहेत, कोणकोणत्या कमकुवत बाजू आहेत या मी बऱ्यापैकी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. शोधाची फार गरज नाही, सहज सापडतात. कोणत्या लक्षात आणून देईल. एक गोष्ट आधी लक्षात घ्या की जेव्हा सरकार नावाची यंत्रणा एखादे धोरण आखत असते ना, तेव्हा त्या यंत्रणेमध्ये जे लोक असतात त्यांची जी विचारसरणी असते, त्यांची जी धारणा असते आणि त्यांचे समाजाबद्दलचे किंवा त्या देशाबद्दलचे जे काही स्वप्न असतात, ध्येय असतात, ते त्यांच्या प्रत्येक पॉलिसीमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न या सरकारने केलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. एक लक्षात घ्या की आपली जी संघटना आहे ती फक्त एका विशिष्ट सरकारबद्दल नाही बोलत, तर याच्या आधी जी सरकार येऊन गेलेली आहे त्या काळामध्ये आपल्या संघटनेने त्यांच्या चुकीच्या धोरणांवर टीका केलेली आहे, ते लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे एक विशिष्ट सरकार आपण टार्गेट करत त्याची पॉलिसी आपल्या समोर आहे, पॉलिसी बद्दल बोलणार आहोत. जर एखादं सरकार अशा पद्धतीनं त्यांच्या धारणा, त्यांचे तत्व जर त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आणत असेल तर ते थोडं सर्वसमावेशक आहे की नाही, ते आपल्या कायद्याचं आहे की नाही, ते अभ्यासायला पाहिजे, ते पाहायला पाहिजे आणि ते नसल्या तर तशा शिफारसी करायला पाहिजे, तशा दुरुस्त्या सुचवायला पाहिजे, तशा सूचना ज्या त्या सरकारला करायला पाहिजे. आणि जागरूक, शून्य, अभ्यासू लोकांचं हे काम असतं आणि सगळ्यात महत्वाचं सरकारचे हे एक काय आपण त्याला त्याची जबाबदारी असते की थोडा वेळ त्यांनी लोकांसाठी द्यायला पाहिजे. मित्रांनो, हा जो मसुदा आहे हा 1 जून 2019 साली अपलोड केला गेला, या दिवशी अपलोड केला गेला आणि फक्त 1 महिन्याची मुदत दिली गेली होती लोकांना हा मसुदा बघण्यासाठी, अभ्यासासाठी. हा मसुदा इंग्रजीमध्ये होता आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल की भारतामध्ये सर्वांना इंग्रजी येत नाही आणि फक्त 1 महिन्याची मुदत दिलेली होती, 30 दिवसांची मुदत दिलेली होती. आपल्याला हा मसुदा अपलोड केलेला आहे माहिती व्हायलाच कदाचित 10, 15, 20 दिवस गेले असतील आणि त्यामुळे अशा 15-1 दिवसामध्ये वाचून त्याच्यावर सूचना या सगळ्या गोष्टी करणं शक्य नव्हतं. मग संघटनांनी आंदोलन केलं आणि मग ते 1 महिना वाढवून देण्यात आली ती मुदत. तर हे काही पुरेशी वेळ नाहीये. तर एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं कृषी कायदा कोरोनाच्या काळामध्ये आणला गेला त्याच पद्धतीने हे जे शैक्षणिक धोरण आहे हे सुद्धा 2020 मध्ये कोरोनाच्या काळातच आणलं गेलेलं आहे. यावरून सरकारचा हेतू, दिलेला कमी वेळ, या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकतात. ठीक आहे, आपल्या या एज्युकेशन पॉलिसीचे भागधारक किती आहेत, म्हणजे किती लोक याचे लाभार्थी असणार आहेत किंवा किती लोक या एकूण व्यवस्थेमध्ये आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे. भारतामध्ये 15 लाखापेक्षा जास्त शाळा आहेत, 25 कोटी विद्यार्थी आहेत, 89 लाख शिक्षक आहेत. हे मी प्राथमिक आणि ज्युनियर पर्यंत बद्दल बोलतो आहे. आयसीए म्हणून एक आहे, ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन, त्यानुसार 2019 नुसार 1000 विद्यापीठं आहेत, 39,931 महाविद्यालय आहेत आणि 3.74 कोटी विद्यार्थी आहेत. एवढे जण सर्व शिक्षण घेत आहेत आणि एवढ्या लोकांच्या आयुष्यावर हे शैक्षणिक धोरण परिणाम करणार आहे. आणि आताच नाही तर पुढचं कदाचित 20-25 वर्ष धोरण राहील, कारण मागचं धोरण बदलायला 34 वर्ष लागले, हे धोरण बदलायला पुन्हा समजा 25-30 वर्ष लागतील आणि पुढच्या 70-80 वर्षावर हे धोरण परिणाम करणार आहे. आणि म्हणून या धोरणाचा मसुदा वाचण्यासाठी सर्वांना पूर्ण वेळ दिला गेला पाहिजे होता. आमची अशी मागणी होती की भारतामध्ये राज्यघटनेमध्ये ज्या सर्व भाषा आहेत त्या सर्व भाषांमध्ये अतिशय पद्धतशीरपणे अनुवादित करून 6 महिने, कमीत कमी 6 महिने सर्व शिक्षकांसाठी, पालकांसाठी, अभ्यासकांसाठी आणि शिक्षण तज्ञांसाठी हे धोरण खुलं केलं गेलं पाहिजे होतं आणि मग त्याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे होती, असं आमचं म्हणणं आहे. मित्रांनो, पुढे जायच्या आधी काही गोष्टी मला सांगायच्या आहेत की मॅडमने जसा उल्लेख केला, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे आता बंद होणार आहे. आता फक्त शिक्षण मंत्रालय हे नाव राहणार आहे.
ठीक आहे, हा एक बदल आहे. जसं नीती आयोग सुरू केला नियोजन आयोग बंद करून. दुसरी गोष्ट मॅडमने सांगितलं की 65 वगैरे साली काहीतरी आपलं युजीसी आलेलं होतं आणि इतक्या वर्षापासून युजीसी सर्व कारभार बघत होता. आता युजीसी बंद होणार आहे आणि त्याच्यावर नावावर दुसरं काहीतरी संस्था येणार आहे. म्हणजे असं जुनं बंद करत जायचं आणि नवीन काहीतरी करत जायचं असं सर्व चाललेलं आहे. याचं स्ट्रक्चर मॅडमने तुम्हाला कदाचित सांगितलं असेल. आधीचं स्ट्रक्चर कसं होतं, 10+2 नंतर +3 आणि 2. ठीक आहे, 10 म्हणजे 1ली ते 10वी. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय असणार आहे, 5+3 +4. आता हे 5 कसं असणार आहे, तर नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी, पहिली आणि दुसरी. म्हणजे एक स्ट्रक्चर, विद्यार्थी आहात म्हणून थोडंसं तुमच्या लेव्हलला मी बोलतो आहे. तर हे 5 वर्ष त्याच्यामध्ये असणार आहेत. पहिले 5 वर्ष दुसरीपर्यंत, नंतर 3री 4थी 5वी 5+3, नंतर 6वी 7वी 8वी +3 आणि नंतर 4 वर्ष 9वी 10वी 11वी 12वी. ठीक आहे, तर याच्यामध्ये 1ली ते 5वी पर्यंत मातृभाषेच्या मध्ये शिक्षण दिलं जाणार आहे. त्यावर मी पुढे बोलतो, ते लक्षात घ्या. 6वी ते 8वी पर्यंत व्यावसायिक शिक्षण दिलं जाणार आहे, त्याबद्दल सुद्धा मी पुढे बोलणार आहे. त्यानंतर 9वी पासून तर 12वी पर्यंत 4 वर्षामध्ये 8 सेमिस्टर असणार आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला विषय निवडायचं खूप स्वातंत्र्य असणार आहे. ठीक आहे, 12वी नंतर काय असणार आहे, तर 12वी नंतर 4 वर्षांची डिग्री असणार आहे, मॅडमने सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय असणार आहे की तुम्ही केव्हाही एंट्री करू शकता आणि केव्हाही एक्झिट करू शकतात. ओपन धोरण असणार आहे, फ्री एंट्री फ्री एक्झिट. म्हणजे तुम्ही 1 वर्ष शिकलात तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल, 2 वर्ष शिकलात तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळणार, 3 वर्ष शिकलात तुम्ही तर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळणार आणि 4 वर्ष शिकल्यानंतर प्लस रिसर्च असं तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार. आणि तुम्हाला MA किंवा MSc करायचं असेल, म्हणजे PG तुम्हाला करायचं असेल, तुम्ही 4 वर्ष पूर्ण शिकलेले असणार तर तुम्हाला 1च वर्ष करावं लागेल आणि तुम्ही 3 वर्षाची डिग्री घेतलेली असेल तर तुम्हाला 2 वर्ष करावं लागेल. हे लक्षात ठेवा, कारण लक्षात घ्या, मी जेव्हा 4-5 दिवसांपूर्वी हे शैक्षणिक धोरण वाचायला घेतलं, मला माहिती होतं या गोष्टी स्ट्रक्चर, पण मी ज्या प्राध्यापक मित्रांशी चर्चा केली त्यापैकी अगदी परफेक्ट कुणालाही माहिती नव्हतं. म्हणून विद्यार्थ्यांनी तरी लक्षात ठेवा की पुढच्या काळामध्ये हे स्ट्रक्चर कसं असणार आहे. 5+3 +4 आणि नंतर 3 किंवा 4 1 किंवा 2. ठीक आहे, आता आपण थोडंसं GDP मध्ये शिक्षणासाठी किती खर्च केला जाणार आहे याबद्दल बोलूयात. मला खूप लवकर आटवायचंय माझं भाषण, कारण तुम्ही बराच वेळपासून बसलेले आहात. 6% तरतूद केली जाणार आहे. सरांनी सांगितलं, मॅडमने सांगितलं की आतापर्यंत 3%च्या वर हे कधीही गेलेलं नाहीये. हे असं म्हणतात की आम्ही खूप क्रांतिकारक बदल आणत आहोत, करत आहोत. लक्षात घ्या, काही क्रांतिकारक नाहीये. 6% 1966 साली कोठारी आयोगाने पण सांगितलं होतं, 1986 साली सुद्धा सांगितलं होतं. आजपर्यंत कोणतंही सरकार, म्हणजे फक्त भाजपच नाही, काँग्रेसची सरकार येऊन गेली, जनता दलाची सरकार येऊन गेली, अजून इतर सरकार येऊन गेली, कोणत्याही सरकार 3%च्या वर गेलेले नाहीये. आणि म्हणून 6% हे अंमलात आणतील की नाही ही खूप मोठी शंका आहे. उलट आमचं असं म्हणणं आहे, विकसित देशांसारखं 6% नाही, या देशामध्ये 10% खर्च जो आहे तो लोकांच्या शिक्षणावर केला गेला पाहिजे. प्रत्येकाला मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे. आणि इथला राष्ट्रपतीचा, प्रधानमंत्र्याचा, मुख्यमंत्र्याचा मुलगा आणि इकडे शेतकरी कामगाराचा मुलगा सुद्धा एका बेंचवर बसून एकाच माध्यमातून आणि एकाच वर्गामध्ये शिक्षण घेऊ शकायला पाहिजे. यासारखं जर धोरण तुम्ही आणत असतील तर आम्ही तुमच्या धोरणाचं समर्थन करू. आणि जर तुम्ही आधीपासूनच हे धोरण विषमतेला खतपाणी घालणारं ठेवत असणार तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. कारण तुम्ही 34 वर्षानंतर नवीन धोरण आणतात, पुढचे 50 वर्ष ते धोरण राहणार आहे आणि त्याच्यामध्ये या प्रकारची तरतूद तुम्ही करत नसणार तर का म्हणून आम्ही तुमचं समर्थन करावं. कारण इकडे खासगी शाळा सुद्धा सुरू राहणार आहेत, सरकारी शाळा सुद्धा सुरू राहणार आहेत. आणि खासगी शाळांमध्ये कोण शिक्षण घेतं तुम्हाला माहिती आहे, सरकारी शाळांमध्ये कोण शिक्षण घेतं तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून काही क्रांतिकारक नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. हे लहान मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणार आहेत. 1986 साली सुद्धा तेच ध्येय होतं. हे जे शाळा बाह्य विद्यार्थी आहेत त्यांना प्रवाहामध्ये आणणार आहेत. 86 साली सुद्धा तेच होतं. 6% खर्च करणार आहे. 86 साली सुद्धा तेच होतं. फक्त 2-3च गोष्टींचा बदल आहे. व्यावसायिक शिक्षण, 8वीच्या पुढे व्यावसायिक, 6वी ते 8वीच्या दरम्यान व्यावसायिक शिक्षण दिलं जाणार आहे आणि उच्च शिक्षणामध्ये देखील त्याचा समावेश केला जाणार आहे. या त्या गोष्टी आहेत. मित्रांनो, सरांनी तुम्हाला सांगितलं असेल की मागच्या 2-3 वर्षांमध्ये शिक्षणावरचा खर्च कसा कमी झालेला आहे. जे सरकार असं म्हणतं की आम्ही 6% खर्च करू, तर ते सरकार काय करते लक्षात घ्या की 2020-21 साली यांनी 99,311 कोटी रुपये फक्त खर्च केलेले आहेत. आणि 2021-22 मध्ये तो खर्च उलट कमी झालेला आहे.
93,224 कोटी रुपये फक्त खर्च केलेले आहेत आणि हा कदाचित 2.10% 15% आसपास असेल, बरोबर ना सर? म्हणजे 6% खर्च करू असं म्हणतात आणि ज्या वर्षी ही नवीन शैक्षणिक पॉलिसी येते त्याच वर्षामध्ये तुम्ही सगळ्यात कमी खर्च करतात. यावरून त्यांचा हेतू आपल्या लक्षात येतो. मित्रांनो, 6वी ते 8वी या टप्प्यामध्ये जे व्यावसायिक शिक्षण दिलं जाणार आहे, एक लक्षात घ्या, भारतामध्ये व्यावसायिक शिक्षण, कौशल्यावर आधारित शिक्षण घेतलेल्यांचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट खूप आकर्षक वाटते, कारण भारतामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड वाढतं आहे आणि आपल्याकडे स्किल नाहीयेत, म्हणून आपल्याला हे प्रचंड आकर्षक वाटतं. पण काही ज्या कमकुवत बाजू आहेत त्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे. मी खूप याच्यावर स्टडी केलाय, प्लीज जर व्यवस्थित ऐकून घ्या मी काय सांगणार आहे ते. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की त्यासाठी म्हणजे 6वी ते 8वी या स्तरावर ते विशिष्ट जे कौशल्य आहेत ते कौशल्य ज्यांना येतं अशा शिक्षकांची तुम्ही भरती करणार आहात का? कारण आज भारतामध्ये 10 लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. ह्या जागा तुमच्याकडनं भरल्या जात नाही तर तुम्ही प्रत्येक शाळेमध्ये सुतारकाम, बागकाम, इलेक्ट्रिशियन असे 4, 5, 6, 7, 8 कौशल्य शिकवणारे लोकांची नियुक्ती त्यात ती परमनंट नियुक्ती करणार आहात का? जर तुम्ही अशी नियुक्ती करणार नसणार तर धोरणामध्ये तुम्ही काय म्हणून हे समाविष्ट करता आहात? म्हणजे मग तुम्ही त्यांचं काय करणार तर तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात CHB वर किंवा अशा स्वरूपामध्ये तुम्ही त्या लोकांना नेमणार आणि त्यांचं काय शोषण होत आहे आम्ही बघत आहोत. त्यांना पुरेसा पगार दिला जात नाही, त्यांना परमनंट केलं जात नाही, 5-5, 6-6 वर्ष शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या भरत्या केल्या जात नाही आणि तुम्ही म्हणता की आम्ही 6वी पासून तर 8वी पर्यंत या पद्धतीनं कौशल्यावर आधारलेलं व्यावसायिक शिक्षण देऊ. माणसं नेमली जाणार नाहीत. एकाच शाळेमध्ये एवढे सर्व कौशल्य असणारे माणसं नेमतील का? एकाच शाळेमध्ये बागकाम पण, इलेक्ट्रिशियन पण किंवा अजून 10 कोर्सचे माणसं नेमतील का? नाही नेमणार. आणि इंटर्नशिप द्या. हो, मी सांगतो ना त्याच्यावर. ते काय म्हणाले तुम्हाला मी सांगतो, स्थानिक मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक शिक्षण दिले जाईल असा उल्लेख आहे, बरोबर? गमत सांगतो तुम्हाला मी एक 5 वर्षापूर्वी NSS मध्ये असताना वारली पेंटिंगची एक कार्यशाळा घेतली होती. मला वाटतं वाकडे सर वगैरे तेव्हा असतील. ती जिल्हास्तरीय कार्यशाळा होती आणि वारली पेंटिंग मला म्हणजे मुलांना शिकवायचं होतं. महाराष्ट्रातून इकडनं तिकडनं मुलं आलेली होती आणि स्थानिक जे चित्रकार आहेत वारली पेंटिंग ज्यांना येतं त्यांच्याकडे मी 5, 6, 7, 8 फेऱ्या मारल्या. सुरुवातीला हो म्हणाले, मी त्यांचं पत्रिकेत नाव सुद्धा घेतलं आणि नंतर ते म्हणाले की नाही आम्हाला शक्य नाही. अहो सर, तुमचं नाव होईल, तुमचं दुकानाचं. हो म्हणे, आमच्याकडून ते स्किल शिकून घेतील आणि आमच्याच पोटावर पाय देतील. म्हणून मॅडम जे म्हणाल्या की किंवा सर जे म्हणाले आदर्श सगळं बरोबर वाटतो, प्रॅक्टिकली हे याची अंमलबजावणी होऊ शकते का? 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. मी आमच्या जव्हारच्या मेसमध्ये कोळंबी खाल्ली आणि मला त्याची रेसिपी खूप आवडली. म्हटलं कसं बनवतात सांगा ना. ते म्हणे सर कसं शक्य आहे, तुम्ही घरी बनवणार ना, माझ्या मेसमध्ये कशाला येणार? आणि इथं स्पष्ट म्हटलेलं आहे तुम्ही ही पॉलिसी शोधा. काय म्हटलंय? स्थानिक मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली व्यावसायिक शिक्षण दिले जाईल. इम्पॉसिबल आहे. तुम्ही स्वतःच जा आणि विचार वाटल्यास मला तू इलेक्ट्रिकचं काम शिकव, तुम्हाला काय अनुभव येतो ते बघा. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या की आज ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये शिक्षणामधील विद्यार्थ्यांचं गळतीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. आमच्याकडे 4-5 वर्षापूर्वी FYBA 350 विद्यार्थी असायचे, 325 विद्यार्थी असायचे. 2 ते 3 वर्षापासून आम्ही 175 विद्यार्थ्यांसाठी धडपडत आहोत. लक्षात 3 डिव्हिजन आमच्याकडे, आमचे 200च्या वर विद्यार्थी संख्या जात नाहीये. त्यांच्याकडे स्किल नाहीये तरी ते ग्रॅज्युएशन करत नाहीयेत, पदवीचं शिक्षण घेत नाहीयेत. उद्या 6वी, 7वी, 8वीलाच तुम्ही त्यांना स्किल दिलं तर ते 10वीच्या आतच शिक्षण सोडून देतील. एक लक्षात घ्या, एकीकडे सरकार काय म्हणतं की आम्ही 50% विद्यार्थी हे उच्च शिक्षणामध्ये आणणार आहोत आणि दुसरीकडे असं काहीतरी तरतूद करतं की हे विद्यार्थी शिक्षण सोडून देतील. थोडंसं प्रॅक्टिकली आपल्या समाजामध्ये बघा. तुमच्या एक गोष्ट अशी लक्षात येईल की सगळ्यात जास्त गरिबी ज्यांच्याकडे असते, जे उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत, ज्यांच्याकडे दारिद्र्य आहे, तेच लवकर शिक्षण सोडतात आणि त्यांना जर 8वीच्या आतच हे शिक्षण मिळालं, कौशल्य मिळालं ना, ते उच्च शिक्षण घेणार नाहीत, पदवीपर्यंत जाणार नाहीत आणि जे पदवीचं शिक्षण घेणार नाहीत त्यांना समाजामध्ये काय चाललेलं आहे, राजकारणामध्ये काय चाललेलं आहे हे काही समजणार नाही. ते स्किल लेबर बनतील. जाणीवपूर्वक बोलतोय, ते स्किल लेबर बनतील
आणि ते झुंडीचा भाग बनतील, जशा झुंडी आपल्याला आज आजूबाजूला दिसत आहेत. म्हणून उच्च शिक्षण मिळणं, मोफत मिळणं, सर्वांना मिळणं, जास्तीत जास्त संख्येने मिळणं ही मागणी आपली असायला पाहिजे. त्याच्या सोबत वाटल्यास आपल्याला व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं तर ते चालेल. पुढचा मुद्दा आहे, तुम्हाला IIT आणि IIM माहिती असेल बरोबर. एक 5-6 वर्षापूर्वी यांच्या हॉस्टेलची फी होती 10 रुपये. यांची फी करण्यात आली 1000 रुपये. म्हणजे जे उपेक्षित वंचित लोक तिथे ऍडमिशन घेतात ना, तर यांची फी 10 रुपये होती. 100 पटीने फी वाढवण्यात आली. इलेक्ट्रिक चार्ज त्यांच्यावर लावण्यात आला. म्हणजे गरिबांच्या शिक्षणाप्रती हे सरकार किती जागृत आहे हे आपल्याला याच्यातून कळतं. 100 पटीने फी वाढवण्यात आली. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावरून. ठीक आहे. स्कॉलरशिप दिली जायची सर आपल्याला. आम्ही विद्यार्थ्यांना 4-5 वर्षापूर्वी 0 पैशांमध्ये ऍडमिशन द्यायचो, कारण ते स्कॉलरशिप आमच्या कॉलेजच्या अकाउंटवर जमा व्हायचं आणि नंतर मग आम्ही विद्यार्थ्यांची फी काढून घ्यायचो आणि त्यांना अगदी पारदर्शकपणे ते दिलं जायचं. आज आम्हाला त्याच्याकडून 2-2, 3-3, 4-4 हजार रुपये फी घ्यावी लागते, म्हणून विद्यार्थी संख्या कमी होते आहे. म्हणजे प्रॅक्टिकल ग्राउंड बेसवर काय चालू आहे याचा अभ्यास हे सरकार करत नाही. त्यामुळे आमचे विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि म्हणून या सरकारच्या प्रत्येक धोरणाला, हे असो किंवा कोणतंही सरकार असो, धोरणाला अगदी काळजीपूर्वक बघायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. भाषेविषयक धोरण मी तुम्हाला सांगतो बघा, काळजीपूर्वक जरा ऐका. मी मराठी विषय शिकवतो, मातृभाषेतून शिक्षण देणं चांगलं असतं. सगळेजण म्हणतात, मी पण मान्य करतो. माझी मुलं मात्र इंग्रजी माध्यमातून शिकतात. हा त्यांचं मराठी चांगलं आहे, कारण आमच्या दोघं नवरा बायकोनी चांगलं शिकवलंय त्यांना मराठी. तो विषय वेगळा आहे. आता पुढे बघूयात. हरकत नाही 5वी पर्यंत, आणि काही ठिकाणी असं म्हटलं 8वी पर्यंत सुद्धा भर दिला जाईल. 5वी नाही तर 8वी पर्यंत भर दिला जाईल. तर एक लक्षात घ्या, भर दिला जाईल असं म्हटलेलं आहे, अनिवार्य केलेलं नाहीये, कंपल्सरी केलेलं नाहीये. म्हणजे काय होईल बघा, की आज गावागावांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, महानगरांमध्ये गल्लोगल्लीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. त्या बंद नाही केल्या जाणार, त्या चालू राहतील. ठीक आहे. श्रीमंतांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य करणार आहेत का? श्रीमंतांच्या, आज नाशिकमध्ये माझी मुलं शिकतात, 1-1 लाख रुपये, 40-40, 50-50 हजार रुपये फी भरून आम्ही ऍडमिशन घेतो. आम्हाला वाटतं तिथं चांगलं शिक्षण मिळत असेल आणि मी खरंच घेतो. तिथं श्रीमंतांची मुलं शिकतायत. गरिबांच्या मुलांना या प्रकारचं दर्जेदार वगैरे शिक्षण प्राथमिक शाळांमध्ये नकळत दिलं जात नाही, म्हणून तिकडे लोक वळतायत ना. म्हणजे त्या शाळा तुम्ही बंद करणार नाहीत आणि सरकारी शाळांमध्ये मात्र तुम्ही स्थानिक भाषांची, मातृभाषेची, प्रादेशिक भाषांची सक्ती करणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आधीपासूनच ही विषमता निर्माण म्हणजे तशीच तशी ठेवणार आहे, त्याला कुठेही धक्का लावणार नाहीयेत. आणि म्हणून श्रीमंतांच्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य करणार आहेत का? तर बिलकुल नाही. आणि मग स्थानिक भाषांमधून किंवा या भाषांमधून सरकारी शाळांमध्ये शिक्षण दिलं जाईल. आणि तिथं कुणाची मुलं शिकतात? तर गरीब, वंचित आणि झोपडपट्टीतील आणि आदिवासी मुलं शिकतात. आणि एक लक्षात घ्या की श्रीमंतांच्या शाळांमध्ये सर्व हायफाय सोयी सुविधा आहेत. पुन्हा इंग्रजी माध्यम आहे, तिथं शिक्षकांना वेतन थोडं कमी असतं, पण त्यांना शाळाबाह्य कामं लावली जात नाहीत. इलेक्शन ड्युटी पासून तर कोणकोणत्या ड्युट्या लावल्या जातात प्राथमिक शिक्षकांना, हायस्कूल टीचर्सला, हे जरा विचारा तुम्ही, मग तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल. सरकारी शाळांमध्ये काय होईल की वरच्या समाजांचा मी उल्लेख केला, आदिवासी, दलित वगैरे वगैरे, वंचित, उपेक्षित, झोपडपट्टीतील मुलं, तर तिथं अपुऱ्या सोयीसुविधा राहतील, शिक्षकांच्या रिक्त जागा राहतील, विना अनुदानित किंवा तासिका तत्वावर शिक्षक काम करतील, त्यांना अपुरं किंवा अनियमित वेतन दिलं जाईल, वर्षातून एकदा, 6 महिन्यातून एकदा. ठीक आहे. त्यांच्याकडून शाळाबाह्य कामं करून घेतली जातील. त्यांची इच्छा असेल मुलांना शिकवायची, परंतु त्यांना पुरेसा वेळ देता येणार नाही. अशा शाळांमध्ये आमची गरिबाची मुलं शिकतील. ठीक आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये जर काही बदल होणार नसेल, अंमलबजावणीनंतर सुद्धा जरी विषमता टिकून राहणार असेल आणि सगळ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी जरी सरकार त्याच्यामध्ये काही तरतूद करणार नसेल, तर मग आम्ही या गोष्टींचं समर्थन करू शकत नाही. याच्यामध्ये बदल व्हायलाच पाहिजे. सगळ्यांना समान दर्जाचं मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. अगदी पूर्व प्राथमिक पासून विषमता टिकवली जाणार आहे, कारण नर्सरी, त्यानंतर तुमचं ज्युनियर केजी, सिनियर केजी मध्ये कोण शिकतं इंग्रजी माध्यमाचं, तुम्ही जरा समाजात बघा, ते बंद होणार नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, 3 ते 18 पर्यंत मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारची असणार आहे असं ते म्हणतात. सरकारची. आधी काय होतं? आधी 6 ते 14 पर्यंत होतं शिक्षणाच्या हक्क कायद्यानुसार. आता 3 ते 18 पर्यंत असणार आहे. म्हणजे पूर्व प्राथमिक पासून तर डायरेक्ट 12वी पर्यंत सरकारची जबाबदारी असणार आहे. म्हणजे मोफत शिक्षण देणार आहेत का? पुन्हा तेच मोफत देणार नाहीयेत, फक्त म्हटलेलं आहे.
पुढे जाऊयात. आता उच्च शिक्षणाकडे जाऊयात आपण. 3 वर्ष किंवा 4 वर्षाची पदवी असणार आहे. नुकतंच तुम्हाला मी सांगितलं 1 किंवा 2 वर्षाचं पीजी असणार आहे. तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये काय असणार आहे, केव्हाही प्रवेश घ्या केव्हाही बाहेर पडा. 1 वर्ष सांगितलं तुम्हाला, फक्त 1 वर्ष शिकलात ना तरी तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे. आता जेव्हा एखादा मुलगा SY BA ला असतो आणि तो TY ला ऍडमिशन घेत नाही, आम्ही फोन करून सांगतो, अरे बाळा तुझं 1च वर्ष बाकी आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण होईल तुझं, ऍडमिशन घेऊन टाक, नाहीतर 12वीचाच म्हटला जाशील. तो मुलगा ऐकतो आणि ऍडमिशन घेतो. तो म्हणजे सर मेरे पास सर्टिफिकेट आहे, सर मेरे पास डिप्लोमा का सर्टिफिकेट आहे, म्हणजे ग्रॅज्युएशन करणार नाहीत. मग मला सांगा वर्कलोड टिकेल का? TY BA पर्यंत वर्कलोड टिकेल का? TY BAच नाही, BCom BSc वगैरे पर्यंत वर्कलोड टिकेल का? नाही टिकणार. पुन्हा तुम्ही व्यावसायिक शिक्षण 8वी पर्यंत देणार आहे, ते मुलं तिकडे वळून जातील. आज सुद्धा जे आपण कौशल्यावर आधारलेली कामं करणारे लोक बघतो, विशिष्ट समूह आहेत आपल्याकडे जे कौशल्यावर आधारलेली कामं करतात, त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण सगळ्यात कमी आहे. माझ्या विधानाकडे लक्ष द्या आणि वाटल्यास तर तुम्ही त्या पद्धतीनं समाजामध्ये बघा. जे व्यावसायिक कामं करतात, आज कौशल्यावर आधारलेलं कामं करतात, त्या समूहांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. त्यांच्यामध्ये ग्रॅज्युएट लोकांचं प्रमाण कमी आहे आणि म्हणून ते समाज मध्ययुगामध्ये बऱ्यापैकी वावरतात, अजून आधुनिक युगामध्ये आलेलेच नाहीयेत. लोकशाही व्यवस्था पूर्णतः त्यांना आकलन होत नाही. पुढे मॅडमने जे अगदी काळजी करण्यासारखी गोष्ट जी सांगितली ती मला खूप म्हणजे गंभीर अशी गोष्ट वाटते की 3000 विद्यार्थी संख्या असलेलेच फक्त कॉलेजेस जे आहेत ते टिकून ठेवले जाणार आहेत. आणि मग मला असा प्रश्न पडतो की मग तलासरीचं कॉलेज असेल, जव्हार कॉलेज असेल, औंधा कॉलेज असेल की जिथं 1200च्या आत विद्यार्थी संख्या आहे, या कॉलेजेसचं काय होईल? काय होईल? बरोबर आहे की नाही? दुसरी गोष्ट, मॅडम म्हणाल्या की कितने लोगों ने डोनेशन दिया होगा तब करके कॉलेज खड़ी हुई है. तर एक लक्षात घ्या, ही महाविद्यालय 30, 40, 50 वर्षांपासून ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये काम करतायत, यशस्वीपणे काम करतायत. ग्रामीण भागापर्यंत शिक्षण पोहोचवण्याचं काम, ज्या काळात शिक्षण पोहोचत नव्हतं त्या काळामध्ये शिक्षण पोहोचवण्याचं काम या महाविद्यालयांनी केलेलं आहे. आणि अशा महाविद्यालयांना सक्षम करायचं सोडून ते महाविद्यालय बंद करण्याचा घाट घातला जातो या नवीन शिक्षण पॉलिसीमध्ये, जे कुणीही स्वीकारू शकत नाही. लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना, ज्या आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना, मी 11 वर्षापासून आदिवासी भागात शिकवतोय, माझे गाईड 25 वर्ष नवापूरला होते म्हणून कदाचित 30-40 वर्षांचं मला माहिती आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना गावापासून अगदी जवळ शिक्षण मिळायचं, जे अपडाऊन करू शकत होते, पुन्हा वडिलांना वगैरे कुटुंबाला मदत करू शकत होते, त्यांना लांब जावं लागेल. आणि ज्या पहिल्या पिढीतले आहेत, उच्च शिक्षण घेणाऱ्यांमध्ये जे वर्ग मी तुम्हाला सांगितले ते पहिल्या 50% लोक विद्यार्थी पहिल्या पिढीतले आहेत. पहिल्या पिढीतले म्हणजे त्यांचे वाडवडील शिकलेले नाहीयेत, आता कुठे शिक्षण घेत आहेत आणि लगेच त्यांच्यासाठी हे दरवाजे बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जे मला खूप घातक वाटतं. आदिवासी विद्यार्थी हे शासकीय वसतिगृह, त्यात भोजनाची व्यवस्था किंवा घरून ये जा करण्याची व्यवस्था किंवा इतर शैक्षणिक तरतूद या गोष्टी जर त्यांना मिळत नसतील तर त्यांना शिक्षण घेण्यामध्ये प्रचंड अडचण येणार आहेत. आणि त्या संदर्भामध्ये हे शैक्षणिक धोरण कुठेही काहीही म्हणत नाही, हे लक्षात घ्या. मी याच्या PDF कॉपी हजारो लोकांना पाठवल्या आहेत सर. आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलंय की प्रत्येक घरातील मुलगा शिक्षण घेतो किंवा पुढे घेणार आहे तेव्हा वाचायला हरकत नाही असं मी म्हटलेलं आहे. वाचायला पाहिजे, मराठीतून आहे. आधी नव्हतं उपलब्ध करून दिलेलं, कदाचित अंमलबजावणी झाल्यानंतर उपलब्ध करून दिलेलं असणार आहे. आणि तुम्हाला फी सांगितलीच मी. शिक्षण हा समवर्ती सूचीतील विषय आहे. थोडंसं आपण भारताच्या संघराज्यात्मक स्ट्रक्चरकडे वळूयात. आपण शिक्षण हा विषय कसा आहे, राज्य सरकार पण त्याच्यावर निर्णय घेऊ शकतं आणि केंद्र सरकार पण त्याच्यावर निर्णय घेऊ शकतं. पण इथं काय करण्यात आलेलं आहे बघा, की कळत न कळत राज्यांचे जे अधिकार आहेत शिक्षणाच्या संदर्भातले त्यांच्यावर गदा येते आहे. कारण शिक्षकांचं प्रशिक्षण आणि त्यांची शैक्षणिक अर्हता ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारला असणार आहे आणि याच्या आधी तो अधिकार राज्य सरकारांना होता. आपला भारत किती मोठा देश आहे आपल्याला माहिती आहे. कुठं वाळवंट आहे तर कुठं डोंगराळ भाग आहे तर कुठं काय आहे. त्यामुळे राज्यांना त्या त्या प्रदेशाच्या गरजा माहिती असतात आणि राज्यांना या संदर्भामध्ये निर्णय घेऊ दिले पाहिजे. पण इथं तसं केलं जात नाहीये. केंद्र सरकार त्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे. दुसरी गोष्ट, की अनेक राज्य सरकार त्यांचा केंद्र सरकारशी वाद असल्यामुळे हे धोरण अंमलात आणणार नाहीयेत. त्यामध्ये तामिळनाडू एक राज्य आहे, अजून इतर राज्य असतील. म्हणजे राज्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये. काही राज्यांमध्ये ही पॉलिसी चालू राहील आणि काही राज्यांमध्ये ही पॉलिसी चालणार नाही. मला वाटतं मॅडम, माझा फार अभ्यास नसावा पण असं याच्या आधी झालेलं नसावं. सगळ्या देशामध्ये काही एक प्रमाणामध्ये सगळ्या राज्यांना विश्वासात घेऊन या पॉलिसी राबवल्या गेलेल्या आहेत, पण याच्यामध्ये तसं दिसत नाही.
शिक्षणामध्ये विविधता निर्माण होईल हे लक्षात घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन, एक दोनच मुद्दे आहेत माझे, मला संपवायचं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यानंतर पुराव्यावर आधारलेलं काय ते, या सगळ्या गोष्टींचा खूप उल्लेख केला गेलेला आहे. ठीक आहे. संशोधक वृत्ती, पुरावा आधारित विचारसरणी, अशा शब्दांचा उल्लेख केला गेलेला आहे. त्याच वेळेस कोणत्या शब्दांचा उल्लेख केला गेलेला आहे तुम्हाला मी सांगतो. प्राचीन भारत, सनातन शिक्षण पद्धती, वास्तुशास्त्र, भारतीय पारंपरिक मूल्ये, वाक्य काळजीपूर्वक ऐका, महान भारतीय परंपरेचे तातडीने पुनरुज्जीवन शब्दांकडे लक्ष द्या. अरे ज्या शिक्षण व्यवस्थेने इथल्या 97% लोकांना शिक्षणाचा अधिकारच दिलेला नव्हता, ती महान परंपरा कशी म्हणू शकतो राव आम्ही? आम्हाला इंग्रजांच्या काळामध्ये किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाची संधी मिळाली, आणि ज्या काळात आम्हाला शिक्षणाची संधी नव्हती त्या काळाचा तुम्ही महान परंपरा वगैरे वगैरे या शब्दांनी तुम्ही उल्लेख करता. तुम्ही पान नंबर 45 वर वाचा, तुमच्या लक्षात येईल. उच्च शिक्षणाचा मुद्दा तिथं सुरू होतो. 3000 वगैरे विद्यार्थी संख्या सांगितलीच मी तुम्हाला. हे सिरियस काय तुम्हाला सांगतो. 2040 पर्यंत बहुशाखीय संस्था बनवण्याचे सर्व उच्च शिक्षण संस्थांचे उद्दिष्ट असेल. विद्यमान संस्थांचे एकत्रीकरण, त्यांचा लक्षणीय विस्तार तसेच सुधारणा करून देखील क्षमता, ठीक आहे, स्वायत्तता दिली जाईल. सगळ्या महाविद्यालयांना स्वायत्तता दिली जाईल. म्हणजे ते संलग्न महाविद्यालय ह्या संकल्पनाच राहणार नाही, विद्यापीठांशी संलग्न वगैरे राहणार नाही. प्रत्येक महाविद्यालय काय राहील, स्वायत्त राहील. आणि आम्ही आमच्या स्वायत्त महाविद्यालयांमधील प्राध्यापकांशी जेव्हा चर्चा करतो तेव्हा असं लक्षात येतं, 5 तास हे कामाचे तास राहिलेले नाहीयेत, 8 ते 10 तास काम करतात. प्राध्यापकांना त्यांनी अध्यापन करण्यासाठी आधी अध्ययन करायला पाहिजे, पण त्यांना अशा पद्धतीनं कामांना जुंपलं गेलंय त्या ठिकाणी. आणि इथं प्रत्येक महाविद्यालय मात्र काय होणार आहे, स्वायत्त होणार आहे. हो सर, एक वाक्य सांगतो बघा याच्यामध्ये काय आहे. पान नंबर 48 वर आहे. ही कल्पना भारतीय शिक्षणामध्ये आणलीच पाहिजे. जे प्राचीन भारतीय परंपरा वगैरे यांचा उल्लेख केला नाही, आणलीच पाहिजे, च लावलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन कुठून येतो. आज मी इथं आलो आणि गोदावरी परुळेकर यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने महान कार्य केलेलं आहे. मी जेव्हा आमच्या आश्रम शाळांमध्ये फिरतो किंवा आमच्या प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये फिरतो किंवा आमच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा, तिथं काय केलं जातं ते वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणार आहे का? बिलकुल नाहीये. आपण जेव्हा राफेल विमान आणतो आणि त्याचं आपण लिंबू मिरची लावून हे करतो, हे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणार आहे का? बिलकुल नाहीये. वैज्ञानिक दृष्टिकोन हा फक्त शैक्षणिक धोरणामध्ये आता त्यांनी आणलेला आहे का? बिलकुल नाही. 1986 साली सुद्धा त्याचा समावेश करण्यात आलेला होता. आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणून हे पहिल्यांदा आणत नाहीयेत. मात्र आणलं काही हरकत नाहीये, मांडतायत काही हरकत नाहीये, पण यांचं वर्तन मात्र त्या गोष्टींशी सुसंगत नाहीये, तर विसंगत आहे. या गोष्टी इथं तुम्ही लक्षात घ्या. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, आपण फक्त स्किल लेबर होऊ, आपण फक्त झुंडीचा भाग बनू आणि आपल्या लोकशाहीसाठी आणि आपल्या संघराज्यात्मक पद्धतीसाठी, आपल्या धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या संकल्पनेसाठी या सगळ्या गोष्टी काय आहेत, घातक आहेत. ठीक आहे. हे जे सगळे बदल करायचे असतील तर त्यासाठी प्रचंड अशा सामाजिक राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ते मागच्या 40-50 वर्षामध्ये कोणत्याही सरकारामध्ये तेवढं स्ट्रॉंगली दिसलेलं नाहीये. कारण 6%, 8%, 10% आपला खर्च व्हायला पाहिजे होता. प्रत्येक शाळेमध्ये पायाभूत बेसिक ज्या सोयीसुविधा आहेत त्या मिळायला पाहिजे होत्या, त्या मिळत नाहीयेत. आणि याच्यामध्ये सुद्धा कुठं उल्लेख दिसत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला असं वाटतं की प्रत्येकाने वाचा. आम्ही सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. वाचा, त्याचं अनालिसिस करा, समाजामध्ये काय चाललेलं ते बघा आणि यावर जनमत तयार होऊ द्या. आपल्याला पूर्णतः सरकारला विरोध करायचा नाहीये. आपल्याला त्या पॉलिसीचा बारकाईने अभ्यास करायचा आहे. आपल्याला हवी तशी पॉलिसी घेण्याचा, मागून घेण्याचा, त्यांच्याकडनं राबवून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे. आम्ही नेहमी म्हणतो की आता फक्त एकच आशा आहे, आम्ही भारतीय लोक. आजच्या वास्तवामध्ये एकच आशा आहे फक्त आम्हाला, आम्ही भारतीय लोक. आणि भारतीय लोकांकडूनच आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेत आहात, तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली, थोडं आक्रमकपणे बोललं गेलं असेल, काही मुद्दे मी वेगळ्या पद्धतीने मांडले, तर काही वावगं बोललं गेलं असेल तर त्याबद्दल कुणाच्या भावना वगैरे दुखावल्या गेल्या असेल तर माफी मागतो. पण हरकत नाही, बोलायला पाहिजे. धन्यवाद.